ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवनसमतीर्थे ज्ञानगंगे मिळाली शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली श्रीराम समर्थ। चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे। परमपवित्र ज्ञानेश्वरीतलं पसायदान आणि पसायदानामधलं हे 5वं चरण गुरुदेवांच्या सेवेसाठी आपण घेतलेलं आहे। काल आपण बघितलं की चेतना चिंतामणीचे गाव आहे, संतांचं वर्णन माऊली करतायत आणि ते वर्णन करत असताना माऊलीनं संतांना चेतना चिंतामणीचे गाव अशी उपमा दिलेली आहे। त्यामध्ये जो चिंतामणी खडा जो असतो त्याच्याजवळ जी कल्पना करेल ती तो पुरवत असतो, पण संत हे चेतना चिंतामणी आहेत आणि त्यामुळं साधकाच्या हिताचं काय आहे तेवढंच ते देतात। कारण स्वतः चिंतामणी नुसता जर असेल खडा तर त्याला काही कळत नाही की याचं हिताचं काय आणि अनहिताचं काय आहे, श्रेयस काय आणि प्रेयस काय हे त्याला कळत नाही। पण संत जे आहेत ते चेतना चिंतामणी आहेत आणि त्यामुळं साधकाला श्रेयस्कर काय आहे तेच देतात। कारण प्रेयस जे असतं ते बरेच वेळा आपल्या हिताचं नसतं। अर्जुनाला लढाई सोडून जाणं हे प्रेयस होतं, पण भगवंताच्या दृष्टीने गोपालकृष्णांच्या दृष्टीने त्यांना लढणं हे श्रेयस होतं। म्हणून चेतना चिंतामणीचे गाव या पाठीमागे माऊलींची धारणा ही आहे की जे आपल्या हिताचं आहे तेच सद्गुरू तेच संत नेहमी देत असतात, तेच करत असतात। आणि पुढे जाऊन माऊली आणखीन एक विशेषण संतांच्यासाठी लावते ते म्हणजे बोलते जे अर्णव पियुषाचे। पियुष म्हणजे अमृत। अमृत ही कल्पनाच आहे, ते गोड आहे, अमर करणारं आहे आणि समुद्र मंथनातून जसं हलाहल विष निघाला तसं तसं तो अमृताचा कुंभ देखील निघाला आणि अमृताचा कुंभ निघाला ते अमृत देवांनी प्राशन केलं आणि ते अमर झाले असं म्हणतात। संत अमर झालेलेच आहेत, कारण त्यांनी आत्मदर्शन करून घेतलेलं होतं, आत्मस्वरूप प्राप्त करून घेतलेलं होतं आणि त्यामुळे आज 750 वर्ष झाली असतील तरी देखील माऊली कुठे गेली असं आपण म्हणतच नाही। ज्ञानेश्वर माऊली आज इथं विद्यमानच आहेत असं आपण म्हणतो। स्वामी स्वरूपानंद म्हणतात की आम्हाला कुठे जायचंय, आम्हाला इथेच राहायचे आहे, चैतन्य रूपाने आमचं वास्तव्य इथं आहेच। पुनर्पी जगदंबेनं आज्ञा केली की देह धारण करून आम्ही येऊ, म्हणून ते कल्पनेतलं अमृत न घेता देखील संत सगळे अमर झालेले आहेत। पण अमृत हे एक अवीट चवीचं मधुर अमर करणारं रसायन आहे अशी कल्पना आहे। आणि संत कसे आहेत तर प्रत्यक्ष अमृताचे सागरच आहेत। पुढे जाऊन पावले म्हणते की बोलते आहेत, त्यांच्या बोलण्यावरच लक्षात येतं की हे संत आहेत। मग आपण बघितलं होतं की सास आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृतास,
की त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द कसे असतात, सत्य, सास आणि मवाळ. पूजनीय स्वामीजी माधवनाथ म्हणतात की संतांच्या मुखातून चालता हो, तुझं थोबाड रंगवीन बघ, कानाखाली वाजवीन तुझ्या, तुझं परत तोंड बघायची इच्छा नाही बघ, असले शब्द कधीही संतांच्या मुखातून येणारच नाहीत, शक्यच नाही. पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये जाण्याच्या आधी सेवेकरी आज जाऊन सांगायचं की अमके अमके गृहस्थ तुम्हाला भेटायला आलेले आहेत. तर त्या व्यक्तीनं आज जाऊन नुसतं दरवाज्यात उभं राहावं आणि बघावं, तर स्वामी स्वरूपानंदांचे हात आधीच जोडलेले असायचे, ती व्यक्ती आत येण्याच्या आधीच. याचं कारण काय? स्वामी म्हणे, देव सर्वत्र संचला, संसार तो झाला मोक्ष. की भगवंत हा सर्वांच्या रूपाने नटलेला आहे अशी अनुभूती महात्म्यांना, संतांना आलेली असते. आणि म्हणून त्यांचं जे बोलणं जे असतं ते अमृतासारखं गोड होऊन जातं. दुसरी गोष्ट, नामस्मरण साधनेचा एक परिणाम आपल्या मनावरती, बुद्धीवरती, शरीरावरती होत असतो. ध्यानाचा परिणाम होत असतो. ध्यानी दाता पंढरी राया, मनासहित पालटे काया. की त्या भगवंताचं चिंतन करता करता मन तर पालटूनच जातं, पण शरीर देखील पालटून जातं. मनामध्ये प्रेम, सहिष्णुता या सगळ्या गोष्टी येतात. त्याबरोबर वाणी मधुत्तम होऊन जाते, असं स्वामी माधवनाथ म्हणायचे, की जिव्हा मधुत्तम होऊन जाते. म्हणून डोळ्यातून प्रेमाचा वर्षाव, आणि त्यांनी नुसतं ये म्हणायचं अवकाश, की आपल्याला देखील त्यांच्या अंतःकरणाचा ते प्रेम, ती स्नेहिष्णुता, तो आनंद सगळा आपल्या अंगावर येतो आणि आपण चटदिशी त्यांच्या कुशीमध्ये जातो. याचं कारण काय? तर वाणी मधुत्तम झालेली. म्हणून संतांचं बोलणं हे पॉलिसी मॅटर नाहीये. आम्ही जे व्यवहारामध्ये गोड बोलतो ते केवळ आमच्या फायद्यासाठी. म्हणजे खरोखरीच सांगतो की माणूस इतका मतलबी आणि स्वार्थी आहे की मोलकरणीला देखील एखादी बाई अगं ये दमली असतील तर आम्ही चहा वगैरे करून देते आणि अगदी स्पेशल चहा वगैरे करून देते, तर त्या पाठीमागे त्या बाईवरती प्रेम नसून तिनं कुठलाही खाडा करू नये, वेळेवरती यावं, हाच त्या पाठीमागे उद्देश असतो. काम चुकू नये म्हणून. हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. अगदी कचरा गोळा करणाऱ्या माणसावर देखील, अरे काय चहा वगैरे घेणार आहेस काय, असं ज्यावेळी लोक विचारतात आणि देतातही, त्यावेळी उद्देश हाच असतो की या कचरा गोळा करणारा जो नगरपालिकेने नेमलेला जो घंटा गाडीवाला आहे त्याने शक्यतो खाडा करू नये. आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस जे काही ठरले असतील तेवढा दिवस काय होईना कचरा घेऊन जावा, हा त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. म्हणजे कृतीच्या पाठीमागे स्वार्थ आहे सर्वसामान्य माणसाची. संतांच्या पाठीमागे स्वार्थाची कुठली भावना नाही. कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, की जी काही कामना होती, क्रोध, सगळ्या गोष्टी आम्ही विठ्ठलाच्या चरणी वाहून टाकलेल्या होत्या. पूर्णतः निष्काम झालं असल्यामुळं त्यांना ते ज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि त्या ज्ञानातून एक दृष्टी उघडलेली असते की एकच एक परमात्मा सर्व भूतमात्रांच्या रूपानं नटलेला आहे. त्यामुळे समोर येणारी व्यक्ती
समोर येणारी व्यक्ती ही भगवंतच आहे असं प्रत्यक्ष दृष्टीला दिसत असल्यानं त्याच्याशी काय अरेरावीच्या भाषेमध्ये बोलणार आपण. संत देखील कुठल्या ना कुठल्या कर्माच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतातच. जसं आपलं मामासाहेब दांडेकरांचं आपण उदाहरण देतो की विद्यार्थ्यांना शिकवायला जात आहेत, प्राचार्य पदावरती आहेत, गुरुदेव रानडे अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर, एवढ्या मोठमोठ्या पदावरती ही संत मंडळी काम करत आहेत. आणि काम करत असताना समोरच्या येणाऱ्या व्यक्तीशी बोलतील कसे, तर अत्यंत अमृत मधुर शब्दामध्ये. पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, कृपा आधी अवतरे शब्द पाठी. आधी कृपा, शब्द नंतर. गुंदेलकर महाराज म्हणाले की माफ आधी केलेलंच आहे, माफ आधी केलेलंच आहे. जी काही चूक झाली ती आधी पोटात घेतलेली आहे, पदरात घेतलेलीच आहे, आमच्याच पदरात घेतली. पण कृपा आधी केलेली आहे. कारण काय, हृदय गंगेच आहे. जैसे तवची वहाळ ओहळ, जवन पवती गंगावेळ, मग होईनी टाकी ती केवळ गंगा रूप. की काय ते गटारातलं पाणी असेल, नाल्यातलं पाणी असेल, कसलंही पाणी असेल, गंगा ती पोटातच घेऊन टाकते आणि गंगा रूपच करून टाकते. तसंच संत आपल्या अवगुणांच्याकडे, दुर्गुणांच्याकडे, वृत्तींच्याकडे, वासनांच्याकडे, विकारांच्याकडे बघत नाहीतच. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. या देहाधिक उपाधी, मनाची उपाधी, सगळ्या उपाधीच्या आतमध्ये एक चेतन तत्व दडलेलं आहे, आत्मतत्व दडलेलं आहे. त्याचाच फक्त स्वीकार केलेला आहे. आणि त्यामुळं आडिकाचे दोषगुण देखे आपण, समुद्राशी साठवण तो सत्वगुण. त्या सत्वगुणाने ते मंडित झालेलं असल्यामुळं आमच्यावरती केवळ भगवत भावनेनं प्रेमच ते करतात. आणि त्यामुळं बोलते जे अर्णव पियुषांचे, याच्या पाठीमाग ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानपूर्ण धारणाच आहे. कारण ते ज्ञान जर नसतं तर एखाद्याचा स्वभाव असतो, लाखात एखाद्या माणसाचा स्वभाव असतो की गोड बोलणं. तोही सर्वांशी गोड बोलेल असं काही नाही आहे, पण संत सर्वांशीच गोड बोलतो. लहान येऊ दे, मोठा येऊ दे, गरीब येऊ दे, श्रीमंत येऊ दे, काही. स्वामी स्वरूपानंदांना एकांना अनुग्रह दिला आणि काय द्यायचं म्हणून त्या साधकानं स्वामींच्या हातावरती बकुळीची फुलं ठेवली. स्वामींना मोठा आनंद झाला आणि त्याच्यानंतर फळ काय द्यायचं म्हणून कोकणातले असल्यामुळे त्यांनी स्वामींना फणस दिलं. आता दोन गोष्टी बघितल्या तर लक्षात येईल की आपल्याला काय वाटेल, अरे बापरे, काटेरी फणस त्याला आवडतं. श्रीफल वगैरे, नारळ किंवा एखादा आंबा वगैरे द्यायचं सोडून, म्हणजे आपल्या मनामध्ये असं येऊ शकतं, काय काटेरी फणस. तर त्याचबरोबर आपण स्वामींच्या दर्शनाला जाताना गुलाबाची फुलं, पांढरी कुठली कुठली फुलं वगैरे घेऊन जातो. आणि यांनी बकुळीची फुलं स्वामींसाठी आणलेली होती. बघा, बोलते जे अर्णव पियुषाचे, याच्या पाठीमागे लक्षात घेतलं पाहिजे की त्या महात्म्याचं अंतःकरण इतकं कोमल झालेलं असतं, दयाद्र झालेलं असतं, निर्मल झालेलं असतं की समोरच्या माणसाच्या प्रत्येक कृतीकडे देखील तो आनंदमय भावनेनंच बघत असतो, प्रेममय भावनेनंच बघत असतो, अमृत मधुर दृष्टीनंच बघत असतो.
तो साधारणपणे माझं अंतःकरण कोरडं आहे, काय रखरखीत आहे वगैरे. तर स्वामी म्हणाले तसं काही नाहीये म्हणले. तुमच्याही अंतःकरणामध्ये भावच आहे. तुम्ही जी ही बकुळीची फुलं दिलेली आहेत ती बाहेरून रखरखीत जरी वाटत असली तरी देखील त्याच्या आतमधला एक अप्रतिम असा सुगंध दडलेला आहे. आणि तुम्ही जो फळ दिलेला आहे तर त्याच्या आतमध्ये मधुर रसाळ असे गरे आहेत, अत्यंत गोड असे गरे आहेत. तर तुम्ही तसं मानू नका असं सांगितलं. तुमच्याही आतमध्ये आनंदाचाच झरा भरलेला आहे. यालाच म्हणायचं बोलते जे अर्णव पियुषात. हा नुसता अमृताचा सागर नाहीये संत, तर ते चालते बोलते आहेत, ते बोलणारे आहेत. आणि बोलणं कसं अमृत मधुरच आहे. बरे बोलता सुख वाटे हे तो प्रत्ययास येते, तरी कर्कश काय बोलावे ते निमित्त, असं समर्थ म्हणतात. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलले. जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वै करी, कोणे प्रसंगी घात करी आपलाची. पण संतांचं बोलणं हे ज्ञानपूर्ण असतं. त्यांचं अज्ञान तेव्हाच निघून गेलेलं आहे. शुद्ध सात्विक आणि अपार पुण्याचा साठा घेऊन ते जन्माला आलेले आहेत. आणि त्यामुळं अज्ञान तिथं नाहीच. सगळी ज्ञानपूर्ण अवस्था आहे. आणि ज्ञानपूर्ण अवस्था असला तरी देखील एक व्यवहाराचा भाग असतो. आणि व्यवहारामध्ये एकमेकांशी बोलताना अत्यंत प्रेमानं बोलावं. म्हणून समर्थाने परांतरास न लावावा ढका असं म्हटलेलं आहे, की दुसऱ्याच्या अंतःकरणाला अजिबात धक्का लावू नका. मध्ये बोलताना मी हे पण बोललो होतो की गोंदवलेकर महाराजांना विचारलेलं होतं, एवढा अफाट लोकसंग्रहाचं तुमचं रहस्य काय आहे? तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं होतं की मी कुणाचंही अंतःकरण दुखावलं नाही, एवढं एकच केलं. जे कोणी व्यक्ती आली तिच्यामध्ये मी रामच बघितला. आणि म्हणून महाराजांचं जे बोलणं होतं गोंदवलेकर महाराजांचं, ते अत्यंत अर्धेवी होतं, प्रेमाचं होतं. आणि त्यामुळे जी कोणी माणसं त्यांच्या जवळ आली ती त्यांना कायमची चिकटून बसली. याचं कारण काय, तर त्यांनी प्रत्येकाच्या मध्ये रामच बघितला. त्यामुळे पसायदानाचं चिंतन करता करता आपण आपल्या अंतःकरणामध्ये ती भावना ठेवावी. किमान साधक एकमेकांशी बोलताना अत्यंत प्रेमानं स्नेहानं बोललं पाहिजे. बरेच वेळा मी बघितले की जे वयानं सो कॉल्ड सिनियर वगैरे असतात आणि त्यांना जर तुम्ही काही सांगायला गेला तर देखील ते वस्कीने अंगावर येतात आणि ते म्हणतात, हा आम्हाला काय सांगायची गरज नाहीये, आम्हाला कळतं एवढं सगळं. म्हणजे अशा प्रकारे ते बोलतात. याचा अर्थ एवढाच आहे की ते वयानं केवळ वाढलेले आहेत, पारमार्थिक दृष्ट्या वाढ बरेच वेळा झालेली नसते. हे अत्यंत विनयाने आणि नम्रयानं बोलतोय मी. पण हे कसं आहे की स्वतःच एक आत्मनिरीक्षण अंतर्निरीक्षण केलं पाहिजे आपण, की हाऊ वी आर टॉकिंग, आपण कसं बोलतो आहोत. अत्यंत प्रेमाने बोलणं. समोर भगवंतच आहेत, आपले सद्गुरू आहेत. मी कुणी नाही रे, मी कुणी नाही रे, सद्गुरू सर्वांच्या ठाई रे. तर सद्गुरू सर्वांच्या ठाई आहेत आहेत आणि म्हणून त्याचं अंतःकरण कसं दुखावलं जाणार नाही ही गोष्ट आपण बघितली पाहिजे. एकीकडे आपण ही पण गोष्ट मनात धरली पाहिजे की जे काही नामस्मरण मी करतो आहे, जे काही ध्यान मी करतो आहे, त्याचा माझ्या अंतःकरणावरती, बुद्धीवरती, जिव्हेवरती परिणाम होऊन जाऊ दे. माझी वाणी मधुत्तम होऊन जाऊ दे.
आणि माझी वाडी जर मधुत्तम झाली तर खरोखरीच लोकांना आनंद येऊन जाईल. म्हणून जे व्यावसायिक साधक असतात की माझ्यासारखा डॉक्टर आहे तर हाऊ आय शुड टॉक विथ माय पेशंट, की माझ्या पेशंट बरोबर मी कसं बोललो पाहिजे, याचा सगळा एक विचार याच्या पाठीमागं डेफिनेटली आहे चिंतनामध्ये. पण भाग्य आपलं आहे की माऊली असं म्हणते की ज्या सद्गुरूंच्या चरणाजवळ आपण आलेलो आहोत ते सद्गुरू कसे आहेत, तर बोलते जे अर्णव पियुषाचे, की ते अमृताचे सागरच आहेत, चालते बोलते आहेत आणि त्यांच्या चरणाजवळ आपण आलेलो आहोत. तर आपल्यावरती देखील तो अमृताचा वर्षाव होणारच आहे, त्यात काही प्रश्न काही नाहीये, शंका पण काही नाहीये. पण कधी तर त्यांनी सांगितलेली साधना आपण जास्तीत जास्त करत राहू तर त्या अमृताच्या वर्षावात आपण देखील न्हाऊन निघू आणि आपण देखील तो अंतिम टप्पा जो आहे साधनेचा, स्वरूप दर्शनाचा, तो गाठू शकू. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.